या जगात असा कोण आहे हो की सगळं तुम्हाला फुकट देईल आणि फुकट बिनकामाचं चाकरी करल? कोण आहे का? असतील हे काही, पण खरंच अंबानी तसा आहे का? तुम्हाला काय वाटतंय की बाबा हे जिओनं मार्केटमध्ये यायसाठी, आपलं सिम कार्ड मार्केटमध्ये आणण्यासाठी त्यांनी स्ट्रॅटेजी वापरली, आपल्याला फ्री डाटा दिला, आपल्याला इंटरनेटची सवय लागली, इंटरनेटमुळे खरंच चांगलं झालं. पण त्यानंतर जे काही आपले पैसे आता डबली टेबलीनं वसूल केले जात आहेत, अनंत अंबानींचं लग्नच त्यामध्ये केलंय का काय, अशा सुद्धा जनतेच्या प्रतिक्रिया यामध्ये आल्या होत्या. तर वर्षभर दीड वर्षभर फुकट देऊन त्याची वसुली त्यांनी अवघ्या काही महिन्यातच करून घेतली. असा अंबानी 3,000 एकर जमीन घेतोय, तिथं झाडं लावतोय, तिथं फुकट प्राणी सांभाळतोय, आणि फुकट नाही तर प्राणी विकत सुद्धा बाहेरच्या देशातून आणले जात आहेत, तिथं विकत आणून फुकट सांभाळतोय. असं खरंच अंबानी करल का? आणि आताच जे काही ते 3,000 सगळं जंगल आहे, त्यामध्ये प्राणी सगळं सांभाळतोय, हे खरंच त्यामध्ये आता जरी आपल्याला ते फुकट असेल वाटलं असलं, तरी याचा फायदा नंतर तो कशा पद्धतीने करून घेणार आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण जिओमध्ये आपण ते अनुभवले. तुम्हाला काय वाटते की काय काय पद्धतीनं त्या वणताराचा फायदा हा अंबानी करून घेईल? आणि अंबानी हा एक बिझनेसमॅन आहे, आणि बिझनेसमॅन गुंतवणूक पुढं त्याच्या डबल टिबल पैसे आपल्याला यावं यासाठीच करत असतोय. आणि वंतारा हा सुद्धा त्यांचा एक बिझनेस मॉडेलच आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून सांगायला विसरू नका.